नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं फ्युचर प्रो एज्युकेशन मध्ये. आजपासून आपण केसलेट डीआय ही एक सिरीज सुरू करतोय. रोज मेन्स लेवलचे केसलेट डीआय आपण घेणार आहोत. जेवढे शक्य आहेत तेवढे दिवस आपण ही डीआय सिरीज सुरू ठेवणार आहोत. त्याचा आज पहिला दिवस आहे. तर बघा, आजचा पहिला डीआय आहे. काय म्हटलेलं आहे? रीड द फॉलोइंग पॅसेज अँड आन्सर द गिवन क्वेश्चन्स. बघा, एक पॅराग्राफ आहे. डे 1, डे 2, डे 3, डे 4 असं डेज दिलेले आहेत आणि त्या डेजची इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. काय म्हटलेलं आहे बघा, अ पर्सन कव्हर्स 200 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम अँड 150 किलोमीटर अगेन्स्ट द स्ट्रीम. द टाइम टेकन टू कव्हर अपस्ट्रीम इज 10 hours मोर दॅन द टाइम टेकन टू कव्हर डाऊनस्ट्रीम. बघा, म्हणजे याचा अर्थ हे स्पीड टाइम अँड डिस्टन्स एक्झाम्पल आहे आणि त्यात बोट अँड स्ट्रीमचा एक्झाम्पल आहे. म्हणजे मेन चॅप्टर हा स्पीड टाइम अँड डिस्टन्स आहे, त्याच्यातला सब चॅप्टर बोट अँड स्ट्रीम यातलं हे एक्झाम्पल आहे. ओके, म्हणजे त्यांनी काय म्हटलेलं आहे बघा, 200 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम. आता अलॉंग द स्ट्रीम म्हणजे काय हो? डाऊन स्ट्रीम. आणि अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणजे अपस्ट्रीम. ओके, आणि टाइम मधला जो डिफरन्स दिलेला आहे त्यांनी किती दिलेला आहे हो? 10 hours दिलेला आहे. इथं काय दिलेलं आहे तुम्हाला? टाइम मधला डिफरन्स दिलेला आहे. मग आता दिलेलं काय काय बघा, हे बघा, डेज दिलेले आहेत. ठीक आहे, डेज दिलेले आहेत. इथं काय म्हटलंय बघा, डे 1. इथं काय म्हटलंय? डे 2. इथं डे 3 आणि डे 4. ठीक आहे, डे 1, डे 2, डे 3, डे 4. ओके, आता इथं बघा, त्यानंतर इथं तुम्हाला काय दिलेलं आहे? डाऊनस्ट्रीम डिस्टन्स दिलेलं आहे. डाऊनस्ट्रीम डिस्टन्स दिलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे तुम्हाला? इथं अपस्ट्रीम डिस्टन्स दिलेलं आहे. इथं काय दिलेलं आहे? अपस्ट्रीम डिस्टन्स दिलेलं आहे. ओके, आणि इथं नोट बघा, नोट मध्ये काय दिलेलं आहे? स्पीड ऑफ अ स्ट्रीम दिलेलं आहे. म्हणजे स्पीड ऑफ अ बोट तुम्हाला काढावं लागेल. ठीक आहे, स्पीड ऑफ अ बोट तुम्हाला काढावं लागेल. स्पीड ऑफ अ बोट. इथं स्पीड ऑफ अ करंट म्हणजे सी. स्पीड ऑफ अ बोटला बी म्हणतोय मी, स्पीड ऑफ अ करंटला मी काय म्हणतोय? सी म्हणतोय. ठीक आहे, आता पुढे बघा, हे मग डाऊनस्ट्रीम स्पीड म्हणजे या दोघांचे ऍडिशन असणार आहे. ठीक आहे, डाऊनस्ट्रीम स्पीड. इथं अपस्ट्रीम स्पीड. इथं काय असणार आहे? अपस्ट्रीम स्पीड म्हणजे डाऊन बोट आणि स्ट्रीमची सबट्रॅक्शन असणार आहे. ओके, आणि इथं टोटल टाइम म्हणूया. काय म्हणूया? टोटल टाइम. ओके, मग आता डे 1 ची इन्फॉर्मेशन दिलेली आहे बघा. डे 1 ची इन्फॉर्मेशन काय आहे की 200 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम म्हणजे 200 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम. आणि अपस्ट्रीम डिस्टन्स आहे हे, अपस्ट्रीम डिस्टन्स UD. हा, आणि इथं किती आहे? 150 किलोमीटर अगेन्स्ट द स्ट्रीम. ओके, आणि त्यांनी टोटल टाइम माहित नाही आपल्याला. ओके, टोटल टाइम माहित नाही, पण टाइम डिफरन्स माहिती आहे. ओके, टाइम डिफरन्स माहिती आहे. इथं मी नोट करून ठेवतो. ठीक आहे, नंतर आपल्याला लागेल हे. दुसऱ्या दिवशीचं बघा, अ पर्सन कव्हर्स 40 किलोमीटर लेस दॅन द प्रिव्हियस डे इन अलॉंग द स्ट्रीम. म्हणजे आदल्या दिवशीपेक्षा अलॉंग द स्ट्रीम. ओके, 40 किलोमीटर कमी. म्हणजे याचा अर्थ हे किती हो? 160. ठीक आहे, हे किती? 160. आता
पुढे काय म्हटलंय बघा, पुढं द डिस्टन्स कवर्ड अगेन्स्ट द स्ट्रीम is equal to the distance covered by the same person in a day 3 along the stream. ओके, म्हणजे इथली व्हॅल्यू आणि इथली व्हॅल्यू काय आहे हो, सेम आहे. जे अगेन्स्ट द स्ट्रीम डे 2 आहे ते तेवढंच डिस्टन्स अलॉंग द स्ट्रीम डे 3 च आहे. ओके, पुढं टाइम टेकन टू कव्हर डाउनस्ट्रीम डिस्टन्स इज 8 hours लेस दॅन द अपस्ट्रीम डिस्टन्स. म्हणजे या टाइम मधला डिफरन्स दिलेला आहे, किती दिलेला आहे, 8 hours चा दिलेला आहे. ओके, हे पण नोट करून घेऊया, लागेल आपल्याला पुन्हा. ठीक आहे, पुढं डिस्टन्स कवर्ड अलॉंग द स्ट्रीम इज 40 किलोमीटर मोर दॅन द डिस्टन्स कवर्ड अगेन्स्ट द स्ट्रीम विच इज इक्वल टू, ओके इथपर्यंत वाचूया. द डिस्टन्स कवर्ड अलॉंग द स्ट्रीम इज 40 किलोमीटर मोर दॅन द डिस्टन्स कवर्ड अगेन्स्ट द स्ट्रीम. ओके, पुढे काय म्हटलंय, विच इज इक्वल टू द डिस्टन्स कवर्ड बाय अ पर्सन ऑन अ डे 1 अलॉंग द स्ट्रीम. ओके, म्हणजे काय म्हटलेलं इथं, हे बघा की डिस्टन्स कवर्ड अलॉंग द स्ट्रीम आहे ते 40 किलोमीटर जास्त आहे. ठीक आहे, कुणापेक्षा, दॅन द डिस्टन्स कवर्ड अगेन्स्ट द स्ट्रीम. पण अगेन्स्ट द स्ट्रीम हे डिस्टन्स जे आहे ते किती आहे इथं, विच इज इक्वल टू द डिस्टन्स कवर्ड बाय अ पर्सन ऑन अ डे 1 अलॉंग द स्ट्रीम. म्हणजे हे आणि हे काय आहेत, इक्वल आहेत. ठीक आहे, हे आणि हे काय आहेत, इक्वल आहेत. म्हणजे हे किती आले हो, हे 200. ओके, हे 200. मग हे 200 आले तर त्याच्यापेक्षा 40 काय येतो अलॉंग द स्ट्रीम जास्त आहेत. म्हणजे हे किती आले हो, 240. आणि हे जेवढे आहेत तेवढेच हे आहेत. म्हणजे इथं पण किती आले, हे 240. ओके, पुढे बघा डे 4, सॉरी इथं अजून एक इन्फॉर्मेशन राहिलेली आहे. ही टेक्स 6 hours मोर टू कव्हर अपस्ट्रीम दॅन द डाउनस्ट्रीम. म्हणजे 6 तासाचा काय हो, डिफरन्स आहे, 6 तासाचा डिफरन्स आहे. पुढे काय म्हटलेलं आहे बघा, टाइम टेकन टू कव्हर 200 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम and 100 kilometer against the stream is the same as the total time taken by same person on a day 3. ओके, म्हणजे इथलं टोटल टाइम आणि इथलं टोटल टाइम काय आहे, सेम आहे. ओके, इथलं टोटल टाइम आणि इथलं टोटल टाइम काय आहे, सेम आहे. आणि अलॉंग द स्ट्रीम किती आहे हो, 200 किलोमीटर आणि अगेन्स्ट द स्ट्रीम किती आहे हो, 100 किलोमीटर. ओके, आणि आता इथली नोट एक वाचा. द स्पीड ऑफ अ स्ट्रीम ऑन अ डे 1, 2, 3 and 4 इज 15 किलोमीटर, 10 किलोमीटर, 20 किलोमीटर अँड 20 किलोमीटर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे हे जे स्ट्रीमचं जे स्पीड आहे त्याला मी सी म्हटलंय, करंटचं स्पीड बरं का, त्याला करंटचं स्पीड किंवा स्ट्रीमचं स्पीड असं म्हटलं जातं. ओके, मग हे किती हो, हे किती आहे, 15 आहे, हे 10 आहे, हे 20 आहे आणि हे किती आहे, 20 आहे. ओके, आता बघा ही जी इन्फॉर्मेशन तुमच्याकडे आहे त्याच्यावरनं तुम्ही काय काढू शकता, कारण टाइम डिफरन्स माहिती आहे ना आपल्याला, टाइम डिफरन्स माहिती आहे. टाइम डिफरन्स वरनं हे डिस्टन्स माहिती आहे आपल्याला, स्पीड माहिती आहे. ओके, आणि टाइम डिफरन्स माहिती आहे, त्याच्यावरनं तुम्ही काय काढू शकता, बोटचं स्पीड काढू शकता. बघा कसं, मी एक इथं लिहितो, फक्त सुरुवात इथं करतो, नंतर बघू. इथं जर का जागा नाही पुरली तर नेक्स्ट पेजवर आपण करूया. ओके, इथं बघा, इथं काय म्हटलंय, टाइम टेकन टू कव्हर अपस्ट्रीम इज 10 hour मोर. म्हणजे अपस्ट्रीमला लागणारा वेळ 10 तास जास्त आहे. याचा अर्थ अपस्ट्रीमचं डिस्टन्स किती आहे हो, 150 डिवायडेड बाय बोटचं स्पीड. मी सुरुवातीला इथं ए मानतो, हे बी, हे सी आणि हे डी मानतो. ओके, मग हे काय आलं, अलॉंग द सॉरी अगेन्स्ट द स्ट्रीम म्हणजे ए मायनस 15 आणि इथं किती हो, 200 डिवायडेड बाय हे किती, ए प्लस 15.
आणि इज इक्वल टू काय आहे हो 10 टाइम डिफरन्स, कारण टाइम काय आहे अपस्ट्रीमला लागणारा जास्त आहे कशापेक्षा दॅन द टाइम टेकन टू कव्हर डाउनस्ट्रीम. ओके, मग या झिरोला हे झिरो गेले. ठीक आहे, मग आपण काय करूया क्रॉस मल्टिप्लाय करूया. क्रॉस मल्टिप्लाय करूया. ए न 15 ला मल्टिप्लाय 15 ला मल्टिप्लाय केलं 15 ए आलं. 15 ला 15 न मल्टिप्लाय केलं काय आलं प्लस 225 मायनस इथं आलं हे 20 ए आणि इकडं हे प्लस 300 इज इक्वल टू याला क्रॉस करू याला मल्टिप्लाय करू आणि इकडे घेऊन जाऊया. ठीक आहे, काय आलं हो हे ए स्क्वेअर मायनस 225. ओके, मग काय आलं ए स्क्वेअर हे बघा इथले 15 ए हे मायनस 20 ए मायनस 5 आले तिकडे गेल्यानंतर काय होतील प्लस 5 ए तिकडे गेल्यानंतर काय होतील प्लस 5 ए कारण हे दोन्ही इकडे जातील कारण ए स्क्वेअर मला पॉझिटिव्ह पाहिजे त्यामुळे मी हे सगळे तिकडे घेऊन जाणार आहे. ओके, हा ए स्क्वेअर हे प्लस 5 ए आता हे प्लस 225 आणि हे 300 525 आले. आता 525 हे पॉझिटिव्ह आहेत तिकडे गेल्यानंतर काय होतील निगेटिव्ह आणि इथले ऑलरेडी निगेटिव्ह आहेत म्हणजे निगेटिव्ह निगेटिव्ह काय होणार ऍडिशन होणार. किती आली ऍडिशन यांची 750 इज इक्वल टू 0. आता ए हे आलं क्वाड्रॅटिक इक्वेशन. ए ची व्हॅल्यू काढायची. ए ची व्हॅल्यू म्हणजे काय आली हो बी ची व्हॅल्यू आली म्हणजे बोटची डे 1 ची व्हॅल्यू आली. ठीक आहे, मग बघा इथं हे बघा 750 मल्टिप्लिकेशन आहे आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्यातला डिफरन्स किती हो 5 आहे. ठीक आहे, मग असे कुठले दोन नंबर आहेत की ज्यांच्यामध्ये डिफरन्स किती आहे 5 आहे आणि त्यांचं मल्टिप्लिकेशन 750 आहे. ओके, 25 3 75 हा 25 30 25 30 25 3 75 डिफरन्स किती आहे हो 5. आता मोठ्या इथलं हे जे साइन ते मोठ्या नंबरला जाणार फॅक्टर मध्ये. ठीक आहे, आणि रूट मध्ये काय येणार हो ए इज इक्वल टू काय येणार आणि याला साइन लागणार निगेटिव्ह. जे निगेटिव्ह आहे ते रूट काढताना पॉझिटिव्ह होतं आणि ए इज इक्वल टू -30 बट स्पीड नेव्हर निगेटिव्ह. त्यामुळे ए ची व्हॅल्यू किती आली हो 25 आली. ए ची व्हॅल्यू इथे किती आली 25 आली. ओके, बघा ए ची व्हॅल्यू आली 25. मग डीएस किती आलं हो डाऊनस्ट्रीम स्पीड किती आलं हे 40 आलं आणि अपस्ट्रीम किती आलं 10 आलं आणि टोटल टाइम बघा किती आला. टोटल टाइम बघूया किती आला. हे बघा इथं काय काढूया यूएस ची व्हॅल्यू टाकूया. हा 150 डिवायडेड बाय 150 इथं 150 डिवायडेड बाय 10 हे किती आले 0 0 गेट कॅन्सल 15. ओके 15 प्लस सॉरी हा 15 प्लस हे एक स्पीड इथलं हा हे 200 इथं अजून एक कॉलम 2 बनवता आले असते पण जाऊ जागा नाही आपल्याकडं. आपण काय करूया इथं डायरेक्ट काढूया व्हॅल्यू याची आणि हे किती हो 40 डीएस ची व्हॅल्यू किती आहे 40 200 डिवायडेड बाय 40 किती आले हो 4 5 20 सॉरी 4 5 20 5 आले 15 आणि 5 किती आले 20. टोटल टाइम किती 20 किती आला टोटल टाइम 20. ओके, चला पहिला कॉलम पूर्णपणे पहिला रो पूर्णपणे फिल झालेला आहे. बघा आता दुसरा काढूया त्याचप्रमाणे. ओके, जागा पुरते इथंच काढूया सगळी व्हॅल्यू. ठीक आहे, बघा काय पुढे काय म्हटलेलं आहे टाइम टेकन टू कव्हर डाउनस्ट्रीम डिस्टन्स इज 8 hours लेस. म्हणजे पुन्हा एकदा अपस्ट्रीमला लागणारा वेळ काय आहे जास्त आहे कशापेक्षा डाउनस्ट्रीम पेक्षा. ओके, म्हणजेच काय हो आणि किती तासानं 8 तासानं म्हणजे T1 मायनस T2 म्हणजे TU मायनस TD इज इक्वल टू 8 TU मायनस TD आणि TU
TU म्हणजे टाइम. टाइम इज इक्वल टू काय हो? टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड, नाही का? मग डिस्टन्स किती आहे हो? 240. स्पीड किती आहे हो? स्पीड किती आहे? बी मायनस 10. हे बघा, हे बी मायनस 10, कारण अपस्ट्रीम डाऊनस्ट्रीम सॉरी अपस्ट्रीम स्पीड किती असतं? बी मायनस सी असतं. ठीक आहे. इथं डी किती असतं? बी प्लस सी असतं. ओके. मग आता आपण मेन्स लेवलचे DI बघतोय, त्यामुळं असं समजणं मला साहजिक आहे की तुम्हाला ऑलरेडी बेसिक नॉलेज आहे. ठीक आहे. त्यामुळे मी जास्त एक्सप्लेन करण्याच्या ह्याच्यात म्हणजे तुम्हाला हे नॉर्मल डी इज इक्वल टू बी प्लस सी किंवा यू इज इक्वल टू बी मायनस सी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी नाही एक्सप्लेन करत. ओके. ज्या महत्वाच्या आहेत, ज्या गरजेच्या आहेत तेवढ्या एक्सप्लेन करतो. ओके. 240 हे काय असणार आहे हो? बी मायनस 10. बी मायनस 10 मायनस टाइम डिफरन्स आहे ना, बरोबर. आणि हे किती हो? 160 डिवायडेड बाय हे काय असणार आहे? ऑब्विसली बी प्लस 10 असणार आहे. आणि त्यांच्यातला फरक किती आहे हो? 8. 8 न बघा, 8 दोन्ही 16, 8 त्रिक 24 भाग जातोय. तिरकस गुणाकार करा. ठीक आहे. 30 बी प्लस 300 मायनस हे किती हो? 20 बी मायनस मायनस प्लस 200 इज इक्वल टू या दोन्हीचा गुणाकार करा आणि इकडे टाका याला. ठीक आहे. किती आहे हो? बी स्क्वेअर मायनस 100. बी स्क्वेअर मायनस 100 इथं किती आले बघा. हे बघा, बी स्क्वेअर मायनस हे 30 आणि हे 20 10 आले, आणि तिकडे गेल्यानंतर हे प्लस 10 आले, तिकडे गेल्यानंतर काय येतील हो? मायनस 10 बी. ओके. आणि इकडे हे 300 हे 200 500 हे प्लस 500 तिकडे गेल्यानंतर मायनस 500 आणि हे ऑलरेडी इथं 100 आहेत. हे किती आले? 600 इज इक्वल टू 0. ओके. मग 600 चे 2 भाग करायचे आहेत की ज्यांची वजाबाकी काय आली पाहिजे? 10 आली पाहिजे. ठीक आहे. ज्यांची वजाबाकी किती आली पाहिजे? 10 आली पाहिजे. 20 त्रिक 60, 30 आणि 20 सरळ आहे. 30 आणि 20 त्यांच्यातला फरक पण बघा. ठीक आहे. फॅक्टर मध्ये जे मधलं साइन आहे ते मोठ्याला लागतं. ठीक आहे. आणि इथं लहानला काय लागणार? पॉझिटिव्ह. म्हणजे काय आलं? पण रूट मध्ये हे साइन चेंज होतं. हे किती आलं? 30 बी इज इक्वल टू आणि बी इज इक्वल टू मायनस 20. बट इट इज नॉट पॉसिबल. ठीक आहे. निगेटिव्ह व्हॅल्यू पॉसिबल नाही, तर बी ची व्हॅल्यू किती येणार मग? 30. बी ची व्हॅल्यू किती आली? 30. म्हणजे डीएस ची व्हॅल्यू किती आली हो? 40. आणि बीएस ची व्हॅल्यू सॉरी यूएस ची व्हॅल्यू किती आली? 20. बघा, आता मी काय म्हणतोय, टोटल टाइम काढायची वेळ आहे आता, बरोबर. टोटल टाइम इथूनच काढूया. टोटल टाइम हे बघा, 240 डिवायडेड बाय डी सॉरी यूएस केलं. 240 डिवायडेड बाय यूएस केलं. यूएस किती आहे हो? 20. हे किती आले? 12. ठीक आहे. 12 लिहून ठेवूया. इथं 160 डिवायडेड बाय डीएस केलं. 4 चौक 16 म्हणजे 4 आले. ठीक आहे. 12 आणि 4 16. ओके. 12 आणि 4 16. म्हणजे दुसरा रो पण कंप्लीट झालेला आहे आता आपला. आता काय करूया आपण? तिसऱ्या रोच्या विषयी चर्चा करूया. तिसऱ्या रोच्या विषयी म्हणजे डे 3 विषयी. आता आपल्याला हे बाकीचं सगळं माहिती आहे, फक्त इथं वाचा. ही टेक्स 6 hours मोर टू कव्हर अपस्ट्रीम दॅन द डाऊनस्ट्रीम. म्हणजे पुन्हा एकदा अपस्ट्रीमला जास्त वेळ लागलेला आहे. बरं, अपस्ट्रीमचं डिस्टन्स किती आहे हो? 200. ठीक आहे. 200. आणि अपस्ट्रीमचं स्पीड काय असणार आहे हो? सी मायनस 20 TU मायनस TD इज इक्वल टू किती वेळ असणार आहे? 6 तास. किती? 6 तास. बरोबर. मायनस हे किती हो? 240
240 डिवाइडेड बाय हे किती हो, हे किती 240 डिवाइडेड बाय C प्लस 20, C प्लस 20 इज इक्वल टू किती 6 तास. ठीक आहे, इथं कमी करा. ठीक आहे, हे आले 100. चला क्रॉस मल्टिप्लाय करा. हे किती आले 100C प्लस 2000 मायनस 120C मायनस मायनस प्लस 12 दोन्ही 24, 2400 बरोबर. हे किती आले 3C स्क्वेअर, 3C स्क्वेअर आणि 20 चा वर्ग किती 400, 400 आणि 3 चा गुणाकार किती आले 4 त्रिक 12, 1200 बरोबर. म्हणजे किती आले 3C स्क्वेअर. ओके, हे 100C आणि हे 120C किती आले -20 आणि तिकडे गेल्यानंतर काय होतील ते +20C, +20C. ओके, पुढं हे किती आहेत, हे 2000, हे 2400 किती आले 2000 आणि 2400, 4400. ठीक आहे, आणि इकडचे हे पॉझिटिव्ह आहेत, तिकडे गेल्यानंतर निगेटिव्ह होतील. हे ऑलरेडी निगेटिव्ह आहेत, निगेटिव्ह निगेटिव्ह आले ऍडिशन म्हणजे किती आले 4400. हा म्हणजे किती आले 5600. ओके, मायनस 5600 बरोबर 0 बरोबर. आता हे बघा, आता इथं काय आला, इथं 3 आला, त्यामुळे तुम्हाला काय करायला लागणार हो 56 आणि 3 चा गुणाकार. 56 6 त्रिक 18 आणि 5 त्रिक 15, 15 आणि 16, 168 आणि 00 म्हणजे 168 00 चे असे दोन भाग करायचे की ज्याची वजाबाकी किती आली पाहिजे 20 आली पाहिजे, ज्याची वजाबाकी किती आली पाहिजे 20 आली पाहिजे. ओके, बघा इथं 14 गुणिले 12, जर का इथं लक्षात येत आहे तुमच्या. हे बघा कसं सिंपल वे याचा सांगतो शोधण्याचा. हे बघा 56 गुणिले 3 आहेत की नाही. ठीक आहे, 14 गुणिले 4, 56 ची फोड झाली 14 गुणिले 4 गुणिले 3 बरोबर. 4 त्रिक 12 बघा 14 आणि 12, 14 आणि 12 दोनचा फरक आहे की नाही 14 आणि 12 मध्ये, संपलं. त्याला फक्त एक एक शून्य लावा, 14 आणि 12. ओके, जे मधलं साइन आहे ते मोठ्याला लागणार इथं. ठीक आहे, आणि हे लहान, आणि रूटच्या बाबतीत काय हो ते उलट होणार. म्हणजे 3C म्हणजे C ची व्हॅल्यू किती येणार हो 120 डिवायडेड बाय C, सॉरी 3, आणि C इज इक्वल टू काय हो -140 डिवायडेड बाय 3. पण मायनस काय आहे चुकीचं आहे, म्हणजे हे किती आले 4, 40 म्हणजे C ची व्हॅल्यू इथे किती आली हो 40 आली. हे किती झाले मग 60 आणि यांची दोघांची वजाबाकी US किती आले 20 आले. ठीक आहे, आता काय काढण्याची वेळ आहे इथं टोटल टाइम काढण्याची वेळ आहे. ओके, टोटल टाइम काढण्यासाठी आपण पुन्हा एकदा काय करूया, त्याला पहिल्या अपस्ट्रीम जे डिस्टन्स आहे आणि डाऊनस्ट्रीम डिस्टन्स आहे त्याला त्या स्पीडनं डिवाइड करूया. हा 240 हे किती हो 240 ला किती ना 60 न डिवाइड करा का डाऊनस्ट्रीम डिस्टन्स. हे किती आले 6 के 6 6 चौक 24, 4 तास. ओके, आणि हे किती 200, हे किती 200 डिवायडेड बाय हे किती हो 20, हे किती आले 10 तास. म्हणजे टोटल किती आले 14 तास. टोटल किती आले 14 तास. म्हणजे हे पण किती आले हो 14 तास आले. ठीक आहे, हे पण किती आले 14 तास आले. आता जे तुम्हाला आतापर्यंत काय डिफरन्स माहिती होता, इथं चौथ्या याच्यामध्ये तुम्हाला काय दिलंय का हो, इथं दिलंय काय दिलंय हो सेम टाइम काय आहे सेम आहे. टाइम टेकन टू कव्हर 200 किलोमीटर अलॉंग द स्ट्रीम अँड म्हणजे प्लस बर का, and 100 kilometer against the stream is the same as the total time taken by the same person on a day 3. total time taken. आता टोटल टाइम किती हो 14 तास. इथं किती आले हे पण 14 आले, तर हे पण किती आले 14 आले बरोबर.
मग आता मी काय करतो, आपल्याला बोटची स्पीड्स माहिती असणं गरजेचं होतं, बरोबर. त्यामुळे आपण एवढी काटाटाव करतोय. आता टी यू प्लस टी डी इज इक्वल टू 14 तास आहे. ठीक आहे, मग काय करणार आपण, 200 हे काय आहे डी डी डिवायडेड बाय काय हो, काय डी प्लस 20 प्लस हे किती 100 डिवायडेड बाय डी मायनस 20 आणि इज इक्वल टू किती हो 14 तास, इज इक्वल टू 14 तास. 7 न होतंय की 7 हे 50 हे किती आले 100. हा चला हे किती आले 100 डी आणि हे किती 2000 वजा हा अधिक हे किती हो 50 डी हे किती 5 दोन्ही 10 1000 बरोबर हे किती 7 डी स्क्वेअर आणि 7 दोन्ही 14. ठीक आहे, हे 400 आले, सॉरी 400 आले, 7 चोक 28 2800 म्हणजे काय आले हो 7 डी स्क्वेअर हे किती हो 100 आणि हे 50 150 हे 150 पॉझिटिव्ह आहेत, तिकडे गेल्यानंतर काय होतील तिकडे घेऊन जायचे सगळे मायनस 150 डी मायनस 150 डी. आता हे किती येतो मायनस 2000 आणि हे किती आहेत 1000. ठीक आहे, म्हणजे हे मायनस 1000 आले, मायनस 1000 ला तिकडे घेऊन चला, मायनस 1000 ला तिकडे घेऊन चला, हे ऑलरेडी मायनस आहेत आणि अजून एक 1000 ऍड झाले त्याच्यामध्ये मायनस वाले, म्हणजे काय झाले मायनस 3800. सॉरी हे मायनस तिकडे गेल्यानंतर काय होतील पॉझिटिव्ह होतील, सॉरी हे मायनस तिकडे गेल्यानंतर काय होतील हो पॉझिटिव्ह होतील, बरोबर. म्हणजे हे पॉझिटिव्ह इकडे आल्यानंतर काय होतील सबट्रॅक्ट होतील, पण साइन कुठलं राहणार याचं, म्हणजे हे किती आले 1800. ठीक आहे, 18 126 डबल झिरो 126 चे असे दोन भाग करायचे की ज्याची वजाबाकी 150 आली पाहिजे. ठीक आहे, हे बघा जस्ट असं करा 18 गुणिले 7. ठीक आहे, इकडं साहित्रिक 18. ठीक आहे, सात्रिक 21 आणि हे 6. ठीक आहे, 21 आणि 6 मधला फरक किती हो 15 आहे की नाही. ठीक आहे, सरळ आहे, म्हणजे याला फक्त 0 0 जोडा, हे किती आले 210 आणि हे किती आले 60. कळलं का, सिंपल वे असतो. फोड हे बघा जर का मोठे आकडे असतील तर फोड अजून वाढवायची जेणेकरून हे सोपे पडतात. ठीक आहे, बर मधलं साइन काय निगेटिव्ह आहे ते मोठ्याला लागणार, म्हणजे इथं काय लागणार हो इथं डी इज इक्वल टू काय येणार हो 210 का रूट मध्ये ते साइन चेंज होतं, इथं डिवायडेड बाय 7 आणि डी इज इक्वल टू काय येणार मायनस 60 डिवायडेड बाय 7. इट इज नॉट पॉसिबल, हे पॉसिबल नाही कारण निगेटिव्ह आहे. हे किती आले हो सात्रिक 21 किती आलं 30 आलं, म्हणजे डी ची व्हॅल्यू इथं किती आली 30 आली. जर का डी ची व्हॅल्यू 30 आली तर ही व्हॅल्यू किती आली 50 आली, ही व्हॅल्यू 50 आली आणि ही व्हॅल्यू किती आली 10. बघा अशा प्रकारे पूर्णपणे टेबल आपला क्लिअर आहे. ठीक आहे, आणि टाइम तर काय टोटल टाइम ऑलरेडी काढलेलंच आहे का, ते काय होतं डे 3 एवढं होतं, त्यामुळे त्याचा विषय नाही. आता काय करूया आपण एक 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 याच्यावरचे क्वेश्चन बघूया. ठीक आहे, एक 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 क्वेश्चन बघूया याच्यावरचे जेणेकरून ओके ही एक स्पेस सोडलेली पण आपल्याला काही गरज नाही पडली त्याची. हा, what is the difference between total distance covered along the stream and the total distance covered against the stream for all the days together is. ओके, म्हणजे क्वेश्चन काय आहे
सगळे डिस्टन्सेस अलॉंग द स्ट्रीम आणि सगळे डिस्टन्सेस अगेन्स्ट द स्ट्रीम यांची ऍडिशन घ्यायची आणि नंतर सबट्रॅक्शन घ्यायची. बर, आपण काय करूया तिथंच करूया ना. हा, 200, 200, 400, हे 600, हे 700 आणि हे 100, 800. ही टोटल किती आली हो? 800. ही बघा किती आहे? हे 100, 200, 300, 400, 500, हे 600, 690. ठीक आहे, यांच्यातला फरक किती आला? 110. म्हणजे 800 वजा 690 किती हो? 800 वजा 690, 110 किलोमीटर. ऑप्शन नंबर सेकंड, बी, ऑप्शन बी. ओके, चला दुसरा क्वेश्चन बघा. सम ऑफ द स्पीड ऑफ अ बोट ऑन अ डे 2 and डे 3. ओके, डे 2 and डे 3 स्पीडचं, सॉरी स्पीड कुठलं? बोटचं. डे 2 डे 3. ठीक आहे, डे 2 डे 3. हा, हे किती आले? 40 आणि 30. 40 आणि 30. ठीक आहे, 40 अधिक 30. ठीक आहे, ओके, हे किती आलं? 70. ठीक आहे, हा, टुगेदर इज व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस. ठीक आहे, इज व्हॉट पर्सेंट मोर ऑर लेस, याला मी ए म्हणतो. ठीक आहे, याला मी ए म्हणतो. बी काय काढायचं ते बघूया. सम ऑफ द स्पीड ऑफ स्ट्रीम ऑन डे 1 and डे 4 टुगेदर. स्ट्रीमचं डे 1 डे 4 चं स्पीड, स्ट्रीमचं डे 1 डे 4 स्पीड. स्ट्रीमचं डे 1 किती आहे हो? 15 आणि डे 4 किती आहे? 20. 15 आणि 20 हे किती आले? 15 अधिक हे 20 किती आले? 35. आता मोर ऑर लेस सरळ कळते हो. ए इज मोर आहे की लेस आहे हो? लेस दॅन बी. काय वाटतंय तुम्हाला? सरळ आहे. ए काय दिसतोय? मोर आहे. लेस काढून टाका. म्हणजे आपल्याला काढायचंय का? पर्सेंटेज मोर काढायचे. काय काढायचे? पर्सेंटेज मोर काढायचे. पर्सेंटेज मोर म्हणजे बिग मायनस स्मॉल डिवायडेड बाय स्मॉल इंटू 100. मग हे किती आले? 35/35 इंटू 100. 35 गेट कॅन्सल. आन्सर विल बी 100% मोर. 100% मोर. काय आलं आन्सर? सी, 100% मोर. ठीक आहे, चला तिसरा बघूया. व्हॉट इज द रेशो बिटवीन डिस्टन्स कवर्ड ऑन ए डे 2 and डे 4 टुगेदर. डे डाउनस्ट्रीम आणि अपस्ट्रीम दोन्ही पण. डे 2 डे 4. ओके, आपण काय करूया? डे 2 डे 4 किती बघूया. हा, डे 2 डे 4 किती हो? हे बघा इथं डे 2 टोटल किती हो? हे बघा 300, 400. ओके, 400. ठीक आहे, आणि इथं हे किती हो? 440. 440. ठीक आहे, 400, 440. हे किती? 400 अधिक 440 किती हो? 840. अरे डे 3चं काढलं आपण. डे 3चं काढलं. डे 4 पाहिजे होता आपल्याला. इथं काय काढलं आपण? डे 4चं काढायला पाहिजे होतं. हे 300 आहेत बघा. म्हणजे 400 हे किती? 400 आणि 300. ओके, 400 आणि 300. तुम्हाला असं हे नाही करायला लागणार, डोंट वरी, कारण तुमच्याकडे पेपरवरती असणार आहे सगळं. तुम्ही फक्त आन्सर देत राहायचे तिथले तिथं. हे 400 अधिक 300 किती आले? हे 700 आले. याला ए म्हणूया आपण. ठीक आहे, अँड द रेशो काढायचा. अँड द डिस्टन्स कवर्ड ऑन डे 1 and डे 3 टुगेदर. डे 1 and डे 3 टुगेदर. ओके, डे 1 डे 3 टुगेदर हे किती? हे बघा, हे 350
हे किती आले 350 आणि इथं किती हो हे 240 आणि हे किती 440 हे किती आले 790 आणि हे 700 700 आणि 790 किती आलो 7079 बघूया ऑप्शन आहेत का 700 790 हा बी किती आहे 790 किती होता तो जाऊ दे चला टोटल फक्त लक्षात आहे आता ते हा हे किती मग ए इज टू बी आन्सर किती आहे हो 700 790 00 गेट कॅन्सल 70 आणि हे किती 79 ऑप्शन नंबर डी ऑप्शन डी चला चौथा बघूया इन विच डे ही कव्हर मोर डिस्टन्स ओके सगळ्यात जास्त डिस्टन्स कोणत्या दिवशी कव्हर केलेलं आहे सगळ्यात जास्त ओके हे 350 400 440 300 ओके डे 3 सगळ्यात जास्त डिस्टन्स कधी कव्हर केलंय डे 3 ला ते किती आहे 440 ठीक आहे त्यामुळं शेवटचा क्वेश्चन बघूया इफ ही कव्हर्स 160 किलोमीटर along the stream and 140 किलोमीटर against the stream on a day 5 ओके डे 4 आहेत डे 5 ची इन्फॉर्मेशन त्यांनी दिली आहे काय 160 किलोमीटर along the stream म्हणजे डाऊन स्ट्रीम डिस्टन्स दिलेला आहे तुम्हाला ओके आणि 140 अपस्ट्रीम डिस्टन्स दिलेला आहे ठीक आहे ओके on a day 5 and the speed of a stream and boat is same as on day 2 ओके डे 2 ला बी आणि सी किती आहेत बघूया बी आणि सी किती आहेत बघूया आणि विचारले काय फाइंड द टोटल टाइम टेकन ओके टोटल टाइम विचारले ठीक आहे चल आपण काढलेल्या डेटामध्ये काय बघूया डे 2 चा हे किती आहे बघा 30 आणि 10 30 आणि 10 30 आणि 10 ओके हे किती आहे 30 हे किती आहे 10 ओके मग बघा आता डाउनस्ट्रीम म्हणजे 160 टोटल टाइम काढायचं आपल्याला म्हणजे काय काढायचंय हो टाइम डी प्लस टाइम यू काढायचा आहे मग 160 डिवायडेड बाय डी किती आहे हो डाउनस्ट्रीम स्पीड किती असणार हो 40 आणि अपस्ट्रीम स्पीड किती असणार हो 20 ठीक आहे म्हणजे 40 भागिले 160 भागिले 40 160 डिवायडेड बाय 40 आणि हे किती 140 डिवायडेड बाय 20 हे किती आलो 4 चौक 16 4 बेसाती 14 4 अधिक 7 किती हो 11 तास किती आले 11 तास ओके अशा प्रकारे हा आजचा केसलेट डी आहे संपलेला आहे आशा करतो की तुम्हाला कॉन्सेप्ट क्लिअर झाले असतील मेन्सच्या दृष्टीने ही सिरीज सुरू असणार आहे जेवढे शक्य आहेत तेवढे आपण केसलेट डी घेणार आहोत जेवढे प्रकार आहेत जेवढे शक्य आहेत तेवढे प्रकार आपण कव्हर करणार आहोत ओके थँक्यू